नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या भंडाऱ्याच्या ब्लॉगमध्ये. इथं पुराला माग आज आपला हातडी या ठिकाणी भंडारा आहे. जेवण्याचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांना सांगितलं, तुम्ही नाराज नका होऊ. सगळ्यांना काही सांगितलं नाही पण आपण आपले मित्रपरिवार आहे त्याच्यामुळं सगळ्यांना काही सांगितलं नाही. आपलं बजेट कमी होतं थोडं यावेळेस. पुढच्या वेळेस नक्की कळू 100%. आपल्यासोबत धनंजय चव्हाण जुडलेले आहे, पाहू शकता तुम्ही. धनंजय चव्हाण यांनी आपल्याला खूप मोलाची मदत केलेली आहे. आज ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेनच. धनंजय चव्हाण आपल्याला आज काय मदत केलेली आहे लगेच या पार्ट नंतरच तो व्हिडिओ येईल. या व्हिडिओत दिसेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वर 20. नाही ते माझ्या याच्यातले पैसे, ते याच्यातले पैसे. मोजे बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बँकेतले अरे. A few moments later. त्याच्या गाडीवर तू बसू नको त्याच्यावर. आणि त्याने होय बाय, तुम्ही तिघं जण एकमेका, तुम्ही एका गाडीवर नका बसू. उठा नाही. वेदांत खर्चे, विवेक जाधव. विवेक भांडे कुठे? विवेक भांडे कुठे? गणेश पब्लिकला आहे का एकदा? वेदांत इकडे ना. हे आपले भांडे, आपण भांडे घेऊन चाललो. ही आपली गाडी. वेदांत काही आपलं 2 शब्द प्रेक्षकांना. कोई सेंस है इस बात की? 2 शब्द असं नको करू. हे भांडे आपले दरी सामान हे वेदांत खर्चे. पुरून आपण अजून भांडे आणायला चाललो. चाललं विवेक. काय रे, मी काय केलं तर मित्रांनो, आपण भांडे आणायला चाललेलो आहे. कढई चालला मला विवेक जाधवच्या घरी. जादूच्या घरी. ते समोर चालले बा, दिसत तुम्हाला. त्यामुळे झूम करतो. अरे काय आलं, विवेक जाधवच्या घरून आपण आणणार आता भांडे. आणि मग डायरेक्ट हातडी. डायरेक्ट हातेडीला चाललो मग. सांगेल या ठिकाणी गणेश पुढाकार घेताना. 2 ह्याच्यात, एकात भाजी एकात भात आहे ना. भात कुठं करणार आपल्या. ते उकडायले बरोबर आहे. गणेश पुढाकार या ठिकाणी. काय कामाची जाडी रताळी. हे मी पण कडे घेतली वर नाही म्हणताना कामं नाही करू राहिला कॅमेरामॅन. फक्त मोबाईल धरून बैसे तुम्ही लागणार ना. गाडीवरती प्रस्थान पाहू शकता मित्रांनो, महायशमती साम्राज्य चालले लढाईवर. बिट्ट्या आणि गपगप शिरा नाही आपल्याला म्हण बिट्ट्याची. मी काय म्हणतो, पत्त्याला फोन लाव. हे आपलं कशासाठी? बाफ्या ताळ्यासाठी. माझ्या मोबाईल मधला स्पेस भरणार. स्पेस नाही भरणार. लय मोठा स्पेस आहे ना, लय मोठा आहे ना. बस त्या ठिकाणी सार्थक खवळताना. बस मग काही विषय नाही. बघू शकता आपण भांडे गिंडे सगळे जमा केलेले आता. आपण चाललो तरी इकडे पाहू शकता. वैभव दाखवू कडे. इकडे जाऱ्या दाखवू. जाऱ्या हे तैली पोतडी बी सामान. हे पीठ माग बघू नये. आणि आपण चाललो आता हातडीले प्रस्थान. रील काढ भाऊ. विवेक जाधव युवराजा प्रथमेश गालपाडे येणार आहे. रील एडिट कर. त्याच्यानंतर भागेल फोनला म्हणा किती वेळ निघायला टाईम. चाललो आपण थोड्या वेळात. 1 eternity later. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रस्थान. तर या ठिकाणी आपण आता रस्त्यानं चाललेलो आहे. हे आपले मित्रमंडळी अजून आपले बरेचसे जण येणार आहे. आणि आजचा आपला मेनू आहे. वैभव सांग मेनू. मेनू आहे आपल्याकडे मिरच्याची भाजी गपगप मध्ये बिट्टे आणि बासमती चावल का राईस. और उसके साथ कांदा, लिंबू, काकडी, टमाटर. आणि फक्त शिरा नाही आहे डेझर्टमध्ये. गोडमध्ये शिरा नाही. तुम्ही पाहू
पाहू शकता या आपल्या बुलढाण्यातल्या बुलढाण्यात किती निसर्गरम्य वातावरण. निसर्गरम्य वातावरण. आणि आता आपण चाललो. आणि आता फक्त आपल्या डेझर्टमध्ये आपण काही ठेवलेलं नाही आहे. आपलं जरा बजेट कमी असल्यामुळे आपण डेझर्ट ठेवू शकलो नाही. पाहू शकता आता. चलो गाइस मिलते हैं फिर थोड़ी देर बाद. 1 minute later. तर मित्रांनो आम्ही लवकर पोहोचलेलो. हे उशीर आले पण 3 जण. हे पहा आम्ही येऊन आधी बसली इथं. जेवढे आले पण 5 जण. मी काय म्हणतो कुठं करायची आता जागा पा आपल्या स्टुडिओ कुठं मांडायचे आणि साफ कोणतं करायचं. याच प्रकारे आपले भगोनी. आपले भगोने आलेले आहे. सुरू कुठं मांडायची. पहिले इथं साफसफाईचं स्वयंपाक करू. हे बघू शकता आपण सार्थक सीताराम जाधवच्या वावरात आलेलो आहे आपण. हे कोठं हे बघू त्यांचं शकता हे त्यांचं कोटा आहे. हे बखारी. सीताराम जाधव यांचं कोटा आहे. हा त्यांचा मुलगा खराटे बाई. आणि आपण या ठिकाणी सध्या आपण पार्टी करायला आलेलो आहे. किती आपण वर्ष पूर्वीचा आहे हा? काही माहिती मिळेल? हा मला वाटते हा इतिहास असेल. इंग्रजकालीन कोटा आहे हा. इंग्रजकालीन. आतापर्यंत म्हणजे याचं बांधकाम तुम्ही पाहू शकता किती मजबूत आहे. वैभव इकडे आहे. येस. म्हणजे याचं बांधकाम तुम्ही पाहू शकता किती मजबूत आहे. आज या ठिकाणी एवढ्या 2000 इसवी सन 2000 चालू आहे. म्हणजे आजचं वर्ष 2025 चालू असतानाही या ठिकाणी एवढा. अरे कहना क्या चाहते हो? हा इंग्रजकालीन चष्मा दिसतो मला असं इंग्रजकालीन वाटतं. चष्मा आहे. एक ते हा फॅशन दिसते. बघू शकता ओरिजिनल रेबन कंपनीचा आहे. Fashion आता याच्या कालांतराने याच्यावरचे लोगो गेलेला आहे. बघू शकता किती सुंदर आहे. एक नंबर. म्हणजे या डोळ्याने याला खास या कारणामुळे आहे की या डोळ्याने आपण काळे कामं जे आहेत ते पाहू शकणार नाही. आणि जे चांगले काम आहेत ते या डोळ्याने पाहावे असा या चष्म्याचा अर्थ आहे. हो हो. म्हणजे आपण पाहू शकता धनंजयला आपण हा भेट करणार आहोत. धनंजय त्याच प्रकारे सार्थक. धनंजयला भेट करणार आहे. हा धनंजयला भेट देणार आपण हा चष्मा व्यवस्थित घालावा. हा माझा भाऊ धनंजय चव्हाण. याची ओळख तर तुम्हाला नव्याने द्यायचं काही काम नाही. सध्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये हा कार्यरत आहे. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला काही लोन वगैरे लागलं तर हा या ठिकाणी तुम्हाला करून देऊ शकतो. पण याची हमी तुम्हाला स्वतः घ्यावं लागेल. याच्यावर कोणताही प्रकारचा भरोसा ठेवू नका. आपलं झाडू आता झाडू याच प्रकारे झाडू सापडलेला आहे. खराटा कुठे? खराटा. ओ धनु साहेब. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. व्हिडिओ बघू शकता आपण हे साफ करताना साफ करतो. हे इंग्रजकालीन धान्य साठा या. इंग्रजकालीन धान्य साठा. सध्या कुलूप लावलेलं आहे याला. इंग्रजकालीन धान्य साठा या. वरतून बघू शकता तुम्ही काय काय याच्यात. एवढं लांब काय चाललं? इथंच मांडू ना. इथं मांडू. हा 2 किलो मांडे लागतील ना आपल्याला. तर या ठिकाणी मित्रांनो झाडाचं काम चाललेलं आहे. साफ करणं आणि चूल लावणं चालू आहे. या ठिकाणी वेदांत मागे सार्थक काम करताना. धनुडॉन तो आपला इंग्रजकालीन चष्मा घालून एक तोडून टाकला त्यानं. त्या विवेक साफसफाईचं काम चालू आहे मित्रांनो सध्या. आता माझ्या लाडक्या भावांनो वाह क्या सीन है. पाहू शकता आम्ही पार्टी करायला आलोय. झाडू आज सोबत धनंजय खूप काम करतोय आज. काय म्हणतो धनंजय? 2 शब्द. काहीच नाही मित्रांनो. तसा तो साहेब आहे म्हणा. पण मग आता काय करावं लागतं मित्रांनो. थोडंफार करणं लागतं. गाईस या ठिकाणी कांदे धुरावला आपण. आता तुम्ही म्हणता कांदे टकरा असताना कसं काय. पण ही आमची नवीन पद्धत आहे. मिरचीची भाजी जर आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे म्हणून हे कांदे सगळं आम्ही या सालीसोबत कांदे धुणं लावले ते. तिकडे धनंजय चव्हाण पहा भिका धंदे करू आला तिकडं. धनंजय चव्हाण काय म्हणलं. याच ठिकाणी धनंजय चव्हाण निसताना तीळ निसूर आला तो. आणि बाजूला शेंगदाणे बी खाऊ राहिला. मिरचीच्या भाजीत सामान. आपल्या टोपलं इकडे ते. कोणतं टोपलं? टोपलं इकडे.
राहू रे, माती अरे पण हे आणली माती द्या यायची ती पाय झटकून झालं. एवढं नाही लागत का बापे आपल्याला एवढा उमरा लागतो येणार रे भाऊ, उमरात झाडे ना ते पडतं ना डोक्यात काही नाही पडणार ना काही. नाही. हा? मरत नाही ना रे भाऊ तू पडलं तर डोक्यात. चला बसा. ते टोपलं गेलं झाले आपले भांडे इंडे धुवून झाले. ते एक बघून राहिलं फक्त ते नंतर धुवा. झाले मित्रांनो, आता लसूण सोडणं चालू आहे. मित्रांनो आता लसूण सोडणं चालू आहे आपला. कारण आपण करणारे आपणच, खाणारे आपणच. थोडे कष्ट तर करावं लागणार. कष्टाशिवाय पर्याय नाहीये मित्रांनो. मग सर हाव ना मुंग्या डसल्या आधीच त्या बोराला एवढे. आपलं शेतकच काय ना कुठं कसं काय आपलं कोण मस्त आहे. सगळं 1900 ओके. आता इंग्रजकालीन म्हणल्यावर ते मस्तच राहणार आहे. ऐतिहासिक वास्तू आहे. ऐतिहासिक वस्तू आहे, पाहून घ्या तुम्ही. अजून पण उभं आहे, अजून काही पण उभं दिवसाला जो आहे. आपले पोरं होतील तर पोरायला या कोट्याचं त्यात हिस्ट्री लागन रे अभ्यास राहणार आहे. पूर्ण सोडलं लागन का आपल्या नाही रे इतका नाही. हाव रे तू सांड रे तू अर्धा खाली मी मरो दे टाकून तेवढं तर. तू हाडचा सांडू राहिला यार खाली. पुढे ठेवून का पुढे ठेवून दे. अरे तू त्यातले खाऊन घेशील बाबा, काहीच निसायची गरज नाही. ते थोडे कच्चे असे चालते, कोणी काही म्हणणार नाही. होते ना खाली. खाली सांडेल होते मग जाऊ दे ना, पाहू दे कसे त्या पन्नीत सांडेल होते. अबे खाऊ नको बावड्या, माती मोती तिच्यात कालटीन चालली माती रे. काही घटनीवर येतं धान्यात. भाजी टाकून जातो. अरे असे वर करा. बॉडी बिल्डर. बनवून नाही आणलं ना. वय बा, आता दाखव. हा अवघड आहे, बॉडी आहे गडे. आता दाखव. नाही नाही धन्या तो पोट दाखव. शिवाय ना कधी वय ब्लॉग मध्ये गलिच्छ बातें नका करू. दोन लावून पटकन काही ना काही काम करत काय धन्या वहिनी पाणी भरून आण ना. फोन करायला लागन भावा. मी तर म्हणलं तुम्हाला काय तर दगड लागन. खाऊ नको. ते तीळ खाऊ नको. तीळ खाऊ नको. हमारे मागे तीळ ते ऐसा ही होता है. बरं काड्यावर बाप्प्या, 2 जण काड्या पाहा ना यार. नाही गॅसवर करून कुराड मारली वाळेल, कणकण वाळेल. काड्या आहे तू बरोबर. घरी ये, तू काय करू आला तिकडे. तो सोपी पद्धत लसूण सोलायची, फक्त आणि असा असं धरायचा. काड्या गिड्या कर काही आणि असं दुसरं चोळायचं. येते कहून की करणार आहे आपणच आहे ना भावा. अरे ग्लास पाय रे. लेपटे पाय बरं. अरे ग्लास बहुत शेतातले ग्लास आहे यार, चांगले ग्लास आहे ते. तू काय म्हणलं ग्लास पाय रे भाऊ म्हणलं फक्त. किती सुंदर. तुमच्यात तुम्हाला आईस की जात नाही भेटणार नाही बघू शकता त्याला. मित्रांनो, चांगला नाही आपला ग्लास. 1847 मधला ग्लास सार्थकच्या. ग्लास चांगला आहे बरं, आतमध्ये काही असू त्याला. सार्थकच्या पूर्वजांचा. हा सार्थकच्या पूर्वजांचा आहे. सार्थकच्या आतून दाखव, आतून. पप्पाचा आहे. आतून दाखव. आतून पंजोबा. बघू आपण. खूपच छान आहे. काय पाहू खूपच छान आहेत ना. अरे काय ले का शेतातले काय इथं घासून घुसून इथं घर आहे. अरे घर आहे तर मग ते खूपच छान दिसतोय ना, म्हणून म्हणलं. बघू शकता मित्रांनो. जिक्सर घेऊन आलेला जिक्सर सावलीत लावराला. तिकडे नको लावू रस्त्यात. मित्रांनो दिवाळी झाली. हे घे. दिवाळी झाली पण नाही तोडेली. दिवाळी झाली पण गणेशच्या शेतातले जाळे जुळे अजून साफसफाईच झाली नाही. कोई सेंस है इस बात की? हो. बघू शकता आपण अद्रक. झाले अद्रक मित्रांनो, पहा अद्रक आली. चला. गाईज हे आपली अद्रक बघू शकता. गणेशचा वावर दाखवून एकदा तिथपर्यंत नजर जाईल मित्रांनो. बघू शकता ही आपली पियुष यांची गाडी जिक्सर. खूपच बघू शकता आपण. तर या ठिकाणी मित्रांनो अद्रक तोडलेली आहे आपण ताजी शेतामधूनच, गणेशच्या शेतामधून. तर धुणं चालू आहे, प्रोसेसिंग. इथंच नको फेकू रे. या ठिकाणी सोपान भाऊ जाधव यांचं स्वागत. धुवून घे
मला वाटलं जेवायला नाही काढलो इथं. वेदांत 2 शब्द. काय मला वाटलं जेवायला यायचंय राव, तुम्ही काम करायला लावून राहिले. हे पोर हे कुठे गेले? हे पोर सांग रे. ते पोर काय आणतात? कोण? ते वेदांत. आता वेदांत सावळे आहेत तर खाणार जे सगळे सावळे जे आहे ना, हे सावळे सगळे बावळे दुरून घेतात. हे सावळे सगळे बावळे, हे सगळं आहेत तर खायला पाहिजे. सावळे डोक्यात नाही जरा. ते बढिया था गुरु. अरे आता थांब, आता तू रोटी कशी पाहू, तू कशी करतो रोटी घालतो आपल्या. सावळे सगळे बावळे, इथं आपल्याला खाणं आहे कसं बी हो. टोपला टाक ती जात काढला कोणाला. आम्ही कोणते असे काय लावला पण उचलला नाही ते ना. मग आता कोलवडून येतो फोन लावला. अंग्यास अंग्यास. या चपला इकडे राहते तिकडे देवाचं म्हातारं बोलून गणेशचे बाल. चोरा आपल्या ओळखीचे. आता चक्कर फिरू राहिले का तुम्ही बी खरंच. थांबरे युट्या पाणी बद्या गाडी किती गेली रे? मग सांगायला काय चक्कर लागेल. आम्ही देतो ना, तू काम करणं पहिले. तुमच्याकडे कुठं भाव तिथून टाकणं पडतं रे. ओवा टाक, जिरं टाक. विचार काय ठेवणे बघू ना कोणतं आहे. राईस भगवानने आपल्या पहिले डाळ हे करायची ना. डाळ काय शिजवायची रे? आपलं जिरं मोहरी ते मीठ टाका. अरे कोण राहिलं? तू राहिलाच का? तू खाल्ला असेल ना रे खांदू. अरे आवाज सारखे बंद ठेवच्या पुढे. डाएट प्रोटीन इंटेक खायचं. केळ खाऊ. A few moments later. आणि ते मिक्स केलं भावाने वरचं बी काढलं नाही. व्हिडिओ काढू देतात. काही जर व्हिडिओ काढू देतात. अरे आता इतक्या भरवणं लागतं का? तुम्ही पटापट आठवणार भाऊ, मला गावाला जाणे. इथेच 12 11:30 आली. गावाला जाऊन ये तू. म्हणा ते. मग बरोबर आहे ना, पोराला बोलला असताना आपल्याला भाजी बनवणार आहे. हा काही देऊन दे म्हणा तुम्हाला. खाणं पिणं देऊन दे म्हणा काही असं तर. अरे अरे यार. त्याला हळद कुंकू लाव रे पहिले. टाकणार तू. भाऊ अरे ते कुकर मध्ये लावणे आपली डाळ. गजानन महाराज की जय. गजानन महाराज. अरे ते मोठं वालं लावलं होतं आपण. सोप्या मोठं लावलं. गजानन महाराज की गजानन. इज्जत काय करणे आपल्याला? इज्जत काय करणे हे? काय ते बंद कानं वळले रे. पडणार आहे भाऊ. अरे लाज मग मारू रे चुलीला. पाहिजे चांगलं पुढं लावलं. थांब लावतो. सोबत लावतो एकदा. काढून लाव सोप्या. चपला रे ते. भरके झाले सर. आता भरवले बस 135 रुपये. टाक ना अजून. थोडस गरम तू होते. नाही थांब रे विद्या. वीट लाव रे. नाही थांब बस दे. बसेल द्या गरम. अरे तेल ओसर बघतो. तेल त्याच्यात कालवायला. हा बरं ठीक. अरे पीठ टाक. आपल्याला तेल टाकलं तिच्यात. पीठ टाकलं सगळं. पियुष सगळं टाकू का? टाक सगळं. अरे पागल झालं बाप ते सगळं का? मळल्या जाणार नाही ते. मळल्या तेल टाकलं मग तेल टाकून घेऊन मग काढून मळाले. अरे तेल काय टाका तिच्यात. सोपान एकदा पप्पाला फोन लावून दे. बोलणं करून दे.
ते म्हणते तेल कशाला टाकायचं बोलणं करून दे एकदा काकाला म्हणा पप्पा काका म्हणा हे कसं करायचं काय काका म्हणून पप्पा सोपे पीठ टाकू सगळं तेल तू बी कसं मग सनस्क्रीन लावण्यावरती मग आपण काम करू ना हे पालक नाही शिजा टाकून दे मग बरं ते नाही म्हणतात ते माणूस म्हणतो नुसतं डाळ टाकायची काम करणं डाळच हे काय करल वेदांतकडे दिलं ना आपण स्पेशल काढ बरं ब्लॉग तेल गरम करून टाका बरं. मित्रांनो आता हे बिट्ट्याचं भिजून चालू आहे आणि मिरची आणि आपले याच्या पुढे जर का लग्न गिग्नाची काही ऑर्डर असली तर आम्हाला सांगायचं आमचा ग्रुप आहे हा. हे आम्ही ऑर्डर स्वीकारला नाही सोपान दादा बोललो नाही डाळ बरं शिकून घ्या. ऑर्डर लग्न प्रसंगी वाढदिवसा प्रसंगी माऊली किटी पार्टी माऊली साऊंडचे मालक या प्रसंगी सर्व प्रकारच्या ऑर्डर स्वीकारल्या जाईल काही द्या तुम्ही फक्त एक दिवस आधी सांगा आम्हाला आम्ही टाइमवर रेडी करून देऊ मोबाईल नंबर काय म्हणे माहिती का याच्या की हे आंबट चुका आंबट चुका डाळ एक सोबत शिजवून मोबाईल घाल. नंबर काय मोबाईल नंबर सांगतो ना गण्या. आंबट चुका डाळ मिरच्या आमच्या कॅटरचा नंबर आहे तवाच ते मिरच्या 9933 वांग्याच्या भाजी सोबत पोळी फ्री क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मग ते हळदच नाही काय नाही ना, घातला गण्या आम्ही जेवून 4 हे पाय, मी काय म्हणतो त्याला टाइम क्या कर रहे यार तू मजाक आहे क्या त्याला लवकर जाणं असन त्यानं आता पैसे घ्यायचे सटसट घरी निघायचं कोण जेवण झालं